झगड्याची मैत्रीत ह्या बंधन नाही नात्यांचे तरी बंध हे जन्मभराचे मैत्रीत ह्या जगण्याची रीत ही भारी दोस्तांना सावरणारी जोडणारी ऑनलाईन क्लिअर आहे. हे आहे, हे बघ, ही आहे मुलींची बेडरूम. अरे वा मस्त आहे, छान. इथे सगळं स्वच्छ दिसतंय. इथलं सामान कुठे लपवलंस? गादी खाली. अरे चा, अगं ही ॲना ट्राय करत असते माझे कपडे. ॲना, नेक्स्ट टाइम माझे कपडे ट्राय केलेस ना की कपाटात ठेवत जा, कळलं ना? मला आवडत नाही असं इथे पडलेले. मी नाही, मला काय माहिती नाहीत का तुझ्या सवयी? इथे झोपला होतास ना? नाही, आज नाही झोपलो. आज नशील झोपला, म्हणजे कधी कधी झोपतोस हो ना? आईला सगळं कळतं असं म्हणतात. खरंच आहे ते. काकू तुम्हाला आमची रूम कशी वाटली? खूप छान, मस्त आहे, अगदी टापटीप. नाहीतरी मुली टापटीपच असतात. आई, मला एक सांग, तू माझी आई आहेस की या सगळ्यांची आई आहेस? कारण की घरात आल्यापासून माझी सोडून बाकी सगळ्यांची बाजू घेतेस तू. नाही, काय आहे, आम्ही समदुःखी होतो. आम्ही सगळ्यांनी सहन केलंय तुला. ऐक ना, ते सगळं सांग ना. काकू, कैवल्याविषयी काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती पाहिजेत. काय? कैवल्य एका मुलीच्या मागे लागलाय हात धुवून. अरे जर असं झालं ना, मी खरंच देवापुढे नारळ फोडीन रे. काकू, खोटं वाटतंय तुम्हाला? आता मी नाव घेतो, तो डोकं फोडेल की नाही बघा. काय रे? प्रगल्भा. कोण आहे प्रगल्भा? नाही नाही आई, हे तू लक्ष नको देऊस. बिल्डिंग मधली मुलगी आहे, बाकी काही नाही. नाही, त्यांना जोक वाटतोय रे. ठीक आहे ठीक आहे, मी फोन करतो ना. नाही 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 नाही, आशू फोन नाही लावायचा. फोन नको लावू यार आशू, प्लीज प्लीज. लाव यार, गप्पूचा फोन आलाय पग्गू. का त्रास देताय तुम्ही त्याला? बघ ना आई, बघ ना, बघ ना, सतत त्रास देतात मला. काय छळता रे तुम्ही याला? गरीब बिचारं पिल्लू माझं ते. गरीब बिचारा पिल्लू. सॅर्कॅस्टिकली बोलण्यात तुम्ही याच्याही पुढे आहात हो काकू. मी सॅर्कॅस्टिकली बोलत नाहीये, खरंच गरीब बिचारं पिल्लू आहे ते माझं. हो ना? हो खूप छळतात तुला इथे, हो खूप त्रास देतात हे लोक. हो. चल बरं माझ्या बरोबर घरी, तू चल. खरंच सार्केस्टिक बोलण्यात माझी आई आहेस तू. काय ग, काय बनवतेस? काय नेहमीच पोहे. आता मी आले ना, तू सोड, मी बनवते. आऊ नको, राहू दे. का? दडपे पोहे चालतात का तुम्हाला? अहो चालतं सगळंच, पण मला येत नाहीत. आमच्याकडे कांदे पोहेच करतात ना. काही हरकत नाही, मी शिकवते ना तुला. स्वयंपाकाची आवड आहे का? हो, हिलाच आवड आहे घरात स्वयंपाकाची. आणि खरं तर तिला उरकही आहे. ऐक ना, हा. ही वाढायचं आहे. काय? अरे लिंब आणायला सांगत असेल. लाजते काय एवढी मग? आणि धडधडीत सांग ना. काकूंना वाटायचं आपलं काहीतरी चालू आहे, असे इशारा करते असे असे. बरं, अजून काय आणायचं आहे? कोथिंबीर, खोबरं, बारीक शेव. जेवढं सांगितलंय तेवढं कर ना. आणतो ना, आणलंच पाहिजे.
काय काकू आल्यात, मजा यायला पाहिजे. आणि कॉन्ट्रीब्युशन द्यायचंय बरं का. हा, तुम्ही नाही, त्यांनी. एक विचारू? रागवणार तर नाहीच? हो विचारा ना, रागवेन कशाला, प्लीज विचारा. घरी सांगितलंय सगळं? नाही अजून, वाट पाहते. माझ्या बहिणीचं लग्न आहे ना, तर राकेश म्हणाले, राकेश? म्हणजे आलं लक्षात. राकेश म्हणाले बहिणीच्या लग्नानंतर लिगली वेगळे होऊ. मान्य आहे मला, त्यांच्या आयुष्यात कोणीतरी आहे, कायमच होती, माझ्याही आधी. पण मग माझा बळी का? खरंच सॉरी. काय झालं? खूप बोलले ना. अगं त्यात काय झालं? कसं आहे ना, इथे आई नाहीये ना, आणि तिला या गोष्टी सांगताही येत नाही. तुम्ही विचारलात म्हणून बडबडले. हो सॉरी. रेश्मा, त्यात काय झालं? अगं माझ्या कैवल्यसारखीच आहेस ना. काय झालं? कळतच नाहीये मला. सगळे सतत म्हणत असतात, सोड राकेशचा विचार, नको करूस. पण काय, लग्न दोन व्यक्तींचं नसतं, कुटुंबांचं असतं, त्यात अनेक लोक इन्व्हॉल्ड असतात, असंच ना? मी समजू शकते, पण पण रेश्मा, अगं तू किती लहान आहेस बाळा, आणि काळ किती बदललाय. ऐ, 100 वर्षांच्या संस्कारांचं काय? संस्कार? बापरे, फार मोठा शब्द वापरलास. आजीबाई आहेस का? कैवल्य सुद्धा असंच म्हणतो मला. म्हणणारच, माझाच मुलगा आहे ना. हे बघ, त्या संस्कारातून काही चांगलं निर्माण होणार असेल ना, तर ते चांगले. आता हेच बघ ना, तुला कांदे पोहे येतात, पण म्हणून काय तुला दडपे पोहे येणारच नाहीत किंवा तू शिकणारच नाहीस असं आहे का? माणसाचंही तसंच असतं. आपल्या सवयी बदलायच्या ठरवल्या तर सहज बदलता येतात. एकच आयुष्य असतं ग, ते असं कुढत बसून नाही जगायचं. आनंदाने, आपल्या मर्जीने जगायचं. समजलं? दडप्या पोहांना असा चिरलेला कांदा चालतो का? दडप्या पोह्यांवर पण संस्कार केलेले असतात. जसा कांदा कापलाय तसा चालवून घ्या. चालतं, कसाही चालतो. नारळ आहे का? हो आहे ना. हा, काढ. सगळं तुझ्यावरच पडत असेल ना ग. जरा सगळ्यांना कामाला लावत जा, खास करून आमच्या कैवल्याला. मला एक सांग आई, तू माझी आई आहेस का या जगत जननीची आई आहेस? आमचं कैवल्य तुला मदत करतो का ग? खरं सांगा. मी हो म्हणाले असते, पण त्यांचा विश्वास बसणार नाही. मला माहितीये माझं लेकरू कसं आहे ते. आई आई, मी हिला मदत केलेली आहे, आठव रेश्मा. मी हिला एकदा आलं सोलून दिलं होतं. आलं? वा, आलं सोलतात? आपल्या घरी तरी नाही रे, आपण लसूण सोलतो. आणि पालक दिला होता एकदा. काय सोलून? कापून. अरे चिरून, आणि तोही अर्धाच. ते सोपं आहे ना, आणि तसंही त्याला पालकांना त्रास द्यायला आवडतच. आई, सेम या आजीबाई सारखा जोक केलास तू आता. मग काकू काही नाही, भारी होता तुमचा जोक.
भारीच होता जोक. हो आवडलं का आवडलं. अगं मला माहिती असतं हा असा वेगळा राहणार आहे तर मी यालाही शिकवलं असतं स्वयंपाक. पण मला कुठे माहिती होतं हा असा मला 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 सोडून निघून जाणार आहे ते. भारी होता. हा जोक पण एकदम भारी होता आई. मस्त. कसे रे इतके 6 जण तुम्ही या छोट्याशा घरात राहता. आपल्या घरी तुझ्यासाठी अख्खा मजला होता. नोकर चाकर सगळा राजेशाही थाट होता. तिकडे सगळं राजेशाही होतं आई पण राजा मी नव्हतो ना. अख्खा मजला होता माझा पण माझ्या मनावर मात्र हुकूमत वसंत कारखानीसांची होती. काय गाई मी गिटार सुद्धा असं लपून छपून वाजवायचो तिकडे. इथे तसं नाहीये. इथे मी फ्री आहे. हवं ते करू शकतो. म्हणूनच खुश आहे मी इकडे. आणि आम्ही खूप मजेत राहतो बरं का. खूप मजा येते एकत्र इकडे सगळ्यांना. हे तुला माहिती आम्ही इथे एकत्र का खुश आहोत एवढे. कारण इथे आम्ही सगळे समान आहोत. इक्वल आहोत ना म्हणून. पण मी मिस करते तुला. तू नसलास की तुझ्या खोलीत जाऊन बसते. तुझ्या फोटोशी बोलत बसते. किती वेळा सांगितले अशी नको रडत जाऊ. सारखी कशी सेंटी होतेस तू. तू किती टिपिकल आई आहेस का सिरियल मधली. सिरियल बाहेरच्या आयांना रडायचा अधिकार नसतो. कोणत्याही आईचं मन भरून येईल आपल्या मुलासाठी. मग तू तिला टिपिकल म्हण नाही तर काही म्हण. असं नाही आई. मग तू हेच लक्षात राहतं माझ्या. तू तर घरी निघून गेलीस ना की मला असं सतत वाटत राहील की माझ्यामुळे तू रडलीस. नाही रे तसं नाही. मला गिल्टी वाटायला लागतं. नाही रे. तू तू बंद कर. रडणं बंद कर. रडणं बंद कर. नळ बंद व्हायला पाहिजे ताबडतोब. कम ऑन. बंद बंद. बरं, इकडे बरं. ऑफ ऑफ. ओके. बर असंच करतोस नेहमी. लहानपणी पण असंच करायचं. हो का. कधी मला रडू द्यायचं नाही. काहीतरी माकड चाळे करून मला हसवायचं. गुब्बू. रडू नको ना प्लीज. चल ते बॉक्सेस किती वेळ ठेवलेत तिकडं. मुंग्या लागतील ना त्याला. सोड रे. एवढं भरभरून प्रेम मिळत असताना कशाला कोण खाण्याचा विचार करेल. शी. मी तर किती दिवसात भेटलो पण नाही माझ्या आईला. किती लकी आहे कैवल्य. असं का म्हणतोस. ये इकडे. मी हो मला लाड मिळतात बाजूला वाट. मी पण तुझ्या आईसारखीच आहे ना. माझ्या मम्माला वेळच नाही मिळाला मला पॅम्पर करायचा. सगळा वेळ भांडणात जायचा ना तिचा. तुझी खोली खूप छान सजवली असती. खूप छान बनवल्यात वस्तू सगळ्या. तू पण ये ग. खूप धीराची आहेस. मी सांगितलेलं सगळं लक्षात ठेव. हे गाईज काय करताय. ये माझी आई सगळ्यांमध्ये लाड वाटतेय. ये मी बरोबर बसलोय ना. आले होते एकाच मुलाला भेटायला पण मला 6 मुलं मिळाली.
आशू तू का रे एवढ्या दूर जाऊन उभा राहिलास? नाही मी असंच आहे, शांत आहे. ये ना, तुझी आई पण तुझे लाड करते ना असेच. खूप खूप लाड करते. पण आता काय झालं, ती गेली आणि बरोबर लाड सुद्धा घेऊन गेली. आशू असं नाही म्हणायचं. मी पण तुझ्या आईसारखीच आहे ना. पुन्हा असं म्हणायचं नाही आई गेली म्हणून. समजलं? नाही म्हणणार, पण ते माझी आई आहे ना, माझ्यासाठी खूप काही खायला करायची. पुढच्या वेळेस तुम्ही याल ना, तेव्हा माझ्यासाठी खायला आहे ना. म्हणजे माझ्या आईनी माझ्यासाठी पाठवलं पाहिजे. नक्की पाठव, नक्की पाठव. तुम्ही कैवल्यासाठी पाठवता ना, मग खूप वेळ थांबायला लागतो. तुझ्यासाठी वेगळा डब्बा पाठवीन, त्याच्यावर तुझं नाव लिहून पाठव बस. ASHU. मला माहितीये तुझं स्पेलिंग. अगं बाई 11:30 झाले. मला निघावं लागेल. निघू मी? कैवल्य निघते. 12 वाजेपर्यंत बाबा येणार आहेत. खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. येऊ मी? कैवल्य येतोस ना मला खाली सोडायला? सिंड्रेला आई, 11:30 वाजले. आता आईला जावंच लागेल ना घरी. जा 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 तू जा. काकू थांबा ना थोडा वेळ. कैवल्याचं गाणं तरी ऐकून जा निदान. नाही मिनल, आता नाही थांबणार ती. काय अजून थोडा वेळ थांबली तर वसंत कारखानीसांचा फोन येईल तिला, आणि मग तिला जावंच लागेल ना. आणि मला तुझं गाणं ऐकल्याशिवाय जायचं नसेल तर? पाडलं ना मला तोंडावर. मी माझ्या मित्रांना म्हणलं माझी आई थांबणार नाही. माझी आई थांबली आहे गाणं ऐकायला. ऐकवशील ना गाणं आईला? ठीक आहे. When you try your best but you don't succeed, when you get what you want but not what you need, when you feel so tired that you can't sleep, stuck in reverse, and the tears come streaming down your face, when you lose something you can't replace, when you love something but it goes to waste, could it be wrong? The lights will guide you home and ignite your bones, and I will try to fix you. झुमकी नाकी झूम, झुमकी नाकी झूम झूम,
झुमकी ना की झूम झुमकी ना की झूम झूम तेरे माथे पे जड़ दूं इंद्रधनुष के रंग झुमकी ना की झूम झूम झुमकी ना की झूम झूम तेरी सांसों में घोलूं अमृत की तरंग झुमकी ना की झूम झूम झुमकी ना की झूम झूम आ तेरे रगों में भर दूं झरने की उमंग झुमकी ना की झूम झुमकी ना की झूम झूम झुमकी ना की झूम झुमकी ना की झूम झूम